नाशिकमध्ये देखील महापालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला उत्साहात सुरुवात झालेली आहे। 31 प्रभागांसाठी 122 जागा आहेत आणि या निवडणुकीत 821 उमेदवार रिंगणामध्ये आहेत। सुमारे 11.25 लाख मतदार असलेल्या या निवडणुकीत मनसेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेने देखील महापालिकेची सत्ता काबीज करण्याकरता कंबर कसली आहे। सकाळपासूनच मतदारांच्या मोठ्या रांगा इकडे बघायला मिळतात। नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून उत्साहामध्ये सुरुवात झाली आहे। भल्या सकाळपासून लोकांच्या अशा पद्धतीच्या रांगा मतदान केंद्राच्या बाहेर पाहायला मिळत आहेत। आज महापालिकेच्या 31 प्रभागांमध्ये 122 जागांसाठी ही निवडणूक होतीये, ज्याच्यामध्ये 821 उमेदवार आपलं राजकीय भवितव्य जे आहे ते पणाला लावतायत। जवळजवळ 4,500 पोलिसांचा बंदोबस्त या संपूर्ण मतदान केंद्रांवर देण्यात आला आहे। खरं तर नाशिकची निवडणूक यंदाची जी नाशिकची निवडणूक आहे ही अनेक दृष्ट्याने राजकीय दृष्टीने महत्वाची आहे। मनसेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असलेली ही निवडणूक मनसेच्या राजकीय अस्तित्वाची लढाई मानली जाते। दुसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी जे आहेत या निवडणुकीत स्वतःचं अस्तित्व पणाला लावताना किंवा टिकवण्यासाठी झगडताना इथे पाहायला मिळेल। भाजप आणि शिवसेनेनं विधानसभा आणि लोकसभेचं यश पुन्हा कायम ठेवण्यासाठी या ठिकाणी युद्ध पातळीवर अशा पद्धतीची तयारी केली आहे आणि मोठ्या प्रमाणावर मनसे, भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये या निवडणुकीमध्ये चुरस पाहायला मिळतीये। एकूण काय तर नाशिककर कुणाच्या पदरामध्ये दान पाडतात। मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं आहे की नाशिक ते दत्तक घेणार, हे दत्तक विधान नाशिककर मान्य करतात का? राज ठाकरेंच्या भावनिक आवाहनाला साथ देतात का? की शिवसेनेचा भगवा खासदारकीप्रमाणेच पुन्हा या ठिकाणी डौलानं फडकताना दिसेल? असे अनेक प्रश्न घेऊन खरं तर ही निवडणूक सुरू होतीये आणि याचा निकाल परवा लागेल। परंतु आज सकाळपासून या निवडणुकीसाठीचा उत्साह नाशिकमध्ये पाहायला मिळतोय। कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य, एबीपी माझा, नाशिक।